केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पातळीवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते HPV लसीकरण मोहिमेचा राष्ट्रीय शुभारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही महापौर सुजाता पाटील यांच्या शुभ हस्ते आज CBD बेलापूर येथील नागरी आरोग्य केंद्रात HPV लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी महापौर काय म्हणाल्या पाहूया. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज HPV लस मुलींना द्यायला सुरुवात झालेली आहे. काय सांगाल? आज आपली नवी मुंबई ही डेव्हलप होत आहे आणि डेव्हलपमेंट सोबतच काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यातलंच एक म्हणजे आज महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सर्वात मोठा धोका महिलांना वाढलेला आहे. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी HPV वॅक्सिन चे सर्वत्र ही स्कीम आपण राबवण्यात येत आहे. आणि त्याचंच सुरुवात म्हणून आपण महानगरपालिकेच्या आपल्या हॉस्पिटल्स मधून ही वॅक्सिन 14 वर्ष पूर्ण झालेले 15 वर्ष पूर्णत्वास येईपर्यंतच्या मुलींना ही वॅक्सिन देत आहोत. ह्या वॅक्सिनचं महत्व म्हणजे ही एक सिंगल वॅक्सिन घेतल्यानंतर ह्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर याचा धोका बऱ्याच प्रमाणात टळू शकतो. आणि ह्याचं आपण जनजागृतीसाठी प्रत्येक महानगरपालिकेच्या आपल्या ज्या शाळा आहेत तिथं अवेअरनेस घेत आहोत. आणि त्याच पद्धतीने आपले आरोग्य केंद्र आहेत तिथंही अवेअरनेस साठी आपण बॅनरच्या माध्यमातून किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत. आणि शाळांमध्ये या 14 ते 15 वयोगटाच्या मुलींसाठी विविध सेशन अरेंज करत आहोत, ज्या माध्यमातून या वॅक्सिनचं महत्व त्यांना कळेल, त्यांच्या पॅरेंट्स मध्ये ह्याच्याविषयी जनजागृती होईल आणि जास्तीत जास्त मुली ह्या वॅक्सिनचा फायदा घेतील. नागरिकांना किंवा पालकांना काय आवाहन कराल? नवी मुंबईतल्या सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण आपल्या मुलींना ही वॅक्सिन द्यावी आणि त्या माध्यमातून हा जो जीव घेणा आजार ज्याच्याशी आता पूर्ण जग लढत आहे, तर आपल्या मुलींपर्यंत ह्याचा धोका आपल्याला जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्यात येण्यासाठी ही वॅक्सिन खूप फायद्याची ठरणार आहे. तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम तळागाळातल्या सर्व मुलींपर्यंत, सर्व पालकांपर्यंत जनजागृती पोहोचली पाहिजे, हा उद्देश या माध्यमातून साध्य करायचा प्रयत्न असेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.